नमस्कार। तर आज मी बनवते कोथिंबीर वडी। तर इथे मी कोथिंबीर धुवून घेतले आणि ती आता बारीक कापून घेणार आहे। इथे सगळी कोथिंबीर कापून झालेली आहे। ह्याच्यामध्ये मी आता एक एक मसाला ऍड करणार आहे। ही अद्रक लसूण पेस्ट आहे। त्यानंतर इथे सोप घेतलेले, मी सोप थोडा क्रश करून घेतलाय। इथे मी पांढरे तीळ घेते। ह्यामध्ये 1 चमचा एवढी हळद टाकते। हिंग 1 चमचा, हे 2 चमचे तांदळाचं पीठ आहे। हा लाल मसाला तिखटानुसार, जर तुम्हाला इथे हिरवी मिरची टाकायची असेल ती सुद्धा टाकू शकता। चवीपुरतं मीठ, इथे मी चण्याचं पीठ ऍड करते, बेसन ऍड करते। बेसन ऍड करताना पूर्ण बेसन ऍड नाही करायचं, जेवढं आपण घेतलंय त्यासाठी थोडं थोडं करून ऍड करायचं, म्हणजे त्याला जेवढं बेसन लागतंय तेवढंच ऍड करायचं। जास्त बेसन ऍड केलं की ते एकदम वडी अशी एकदम बेसन टाईप मध्ये होते, कोथिंबीरची वडी कोथिंबीर सारखी अशी लागत नाही, म्हणून बेसन आधी थोडं थोडं ऍड करायचं। मी इथे आधी एवढं बेसन घेतलेले 5-6 चमचे आणि ते आता मी सगळं मिक्स करून घेणार आहे। त्याच्यानंतर मी जर मला लागलं तर मी पुन्हा अजून ह्याच्यामध्ये बेसन ऍड करणार आहे। हे सगळे जिन्नस एकदम मिक्स करून घ्यायचे। मला इथं वाटतं की मला अजून थोडंसं बेसन लागेल, मग मी ह्याच्यामध्ये अजून थोडंसं बेसन ऍड करणार आहे। हे पूर्ण मिक्स करून घेणार आहे
आणि पाणीसुद्धा एकदम थोडं थोडं वापरणार आहे, कारण इथे जास्त पाणी वापरण्याची गरज नाही, कारण आपण कोथिंबीर धुवून घेतले त्यामुळे त्याला थोडंसं पाणी सुटतं, त्याच्यामध्ये थोडासा ओलसरपणा असतो, त्यामुळे जास्त पाण्याची गरज नाही लागत त्याला. एकदम थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळून घ्यायचं. जास्त पाणी घेतल्यानंतर एकदम पचपचित पण होतं, तर एकदम पचपचित असं एकदम असं ओलसर नाही करायचं आपल्याला, थोडासा मीडियम साईजमध्ये याचा गोळा करायचा. त्यामुळे थोडं थोडं पाणी घेऊन हे आपण मळून घेऊया. ह्याचे आता 2 गोळे मी बनवणार आहे. त्यांना थोडंसं तेलसुद्धा लावून घेणार आहे गोळ्यांनाच, आणि वरतून थोडेसे तीळ थोडेसे टाकणार आहे.
गोळे बनवून झाले तिथं मी एक चाळण घेतले. ह्या चाळणीमध्ये मी थोडं तेल टाकते आणि हाताने त्याला ग्रीस करून घेते आणि वरतून ते दोन्ही गोळे मी ह्याच्यामध्ये शिजण्यासाठी ठेवणार आहे. पाणी मी आधीच उकळायला ठेवलं होतं, तर इथे पाण्याला उकळी आलेली आहे. ह्याच्यावरती ही चाळण ठेवते आणि ते चाळण पूर्ण झाकून ठेवते. आता इथे 15 ते 20 मिनिटं मला हे पूर्ण शिजायला लागलं. तर हे कम्प्लिटली शिजलेलं आहे. त्याच्या आतमध्ये मी चाकू घालून बघितलं, चाकू मला क्लीन निघाला. थोडंसं हे झालं होतं, पण आतमधून कम्प्लिटली शिजलेलं आहे. त्यामुळे आता मी हे थंड करायला बाजूला ठेवून देणार आहे. गरम गरमच वडा नाही पाडायचा. गरम गरम वडा पाडल्या की चुरा होतो त्या वड्यांचा, त्यामुळे गरम गरम वडा नाही पाडायचा. तर इथे माझे दोन्ही सुद्धा गोळे थंड झालेले. मी ह्याच्या मीडियम साईजमध्ये असे त्याच्या वड्या पाडून घेणार आहे. ह्या अशा ज्या वड्या पाडलेल्या आहेत ह्या अशाच सगळ्या वड्या मी पाडून घेणार आहे. इथे सगळ्या वड्या पाडून झालेल्या आहेत. एका साईडला कढई गरम करायला ठेवले. कढईमध्ये तेल टाकून मी गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मी आता एक एक वडी सोडून हे सगळं तळून घेणार आहे. इथे वड्या ऑलमोस्ट तळून झालेल्या आहेत. तुम्हाला वड्यांचा कलर ना थोडासा चेंज झालेला दिसतोय. आणि पहिले जे बबल्स होते तेलामध्ये, जेव्हा तेल सोडल्या जेवढे बबल्स होते तेवढे बबल्स दिसत नाहीत, आता कमी बबल्स दिसतात. याचा अर्थ आपली वडी आतमधून सुद्धा चांगली तळली गेलेली आहे आणि बाहेरून सुद्धा त्याचा कलर चेंज झालेला आहे, म्हणजे वडी चांगली तळलेली आहे. तर मी आता ह्या वड्यांना काढून घेते. आणि अशाच बाकीच्या सुद्धा सगळ्या वड्या मी अशाच तळून घेणार आहे. तर इथे माझे सगळे वड्या तळून झालेले आहेत.
कशा झाल्या त्या मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.